रिलेशनल डेटाबेस डिझाइन युजिंग PL/SQL. त्यामध्ये आपण बघितलेलं PL/SQL, इंट्रोडक्शन टू PL/SQL, PL/SQL स्ट्रक्चर, त्यानंतर डेटा टाइप्स इन PL/SQL आणि कंट्रोल कंडिशनल स्टेटमेंट. त्यामध्ये इफ देन एल्स, फॉर लूप, एक्झिट, व्हाईल. आता एक्झिट व्हेन म्हणजे काय करतो आपण? व्हेन बघतो, व्हाईल स्टेटमेंट. मग एक्झिट व्हेन म्हणजे काय असतं? एक्झिट व्हेन स्टेटमेंट द कंडिशन व्हेन क्लॉज इज टू बी इव्हॅल्युएटेड इफ द कंडिशन इज ट्रू, की ज्यामध्ये काय करतो एक्झिट व्हेन मध्ये तुम्ही काय करता, ज्या काही कंडिशन दिलेल्या असतात की जी कंडिशन काय करतो चेक करतो. इफ कंडिशन इज ट्रू द लूप कंप्लीट अँड कंट्रोल पासेस टू द स्टेटमेंट इमिजिएटली आफ्टर द एंड लूप. म्हणजे जेव्हा तुमची व्हेनची कंडिशन म्हणजे काय सांगतो, द एक्झिट व्हेन स्टेटमेंट अलाउ द कंडिशन इन द व्हेन क्लॉज इज टू बी इव्हॅल्युएटेड. प्रत्येक व्हेन क्लॉज मध्ये जी काही कंडिशन दिलेली असते अशी कंडिशन आपण काय करतो, इव्हॅल्युएटेड करतो. इफ कंडिशन इज ट्रू, जेव्हा तुमची एक्झिट व्हेन मध्ये व्हेनची कंडिशन ट्रू असेल, द लूप कंप्लीटेड, तुमचं लूप जे काय असतं ते कंप्लीट होतो. अँड कंट्रोल पासेस टू द स्टेटमेंट इमिजिएटली आफ्टर द एंड लूप. अशा वेळेस तुमचा जो काही कंट्रोल असतो की जो कंट्रोल काय करतो, एंड लूपच्या अगोदर जे काय स्टेटमेंट असतं अशा स्टेटमेंटला इमिजिएटली आपण काय करतो, पास करतो. द फॉलोइंग आर द टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट एक्झिट व्हेन स्टेटमेंट. एक्झिट व्हेन स्टेटमेंट मध्ये दोन इम्पॉर्टंट आस्पेक्ट काय सांगतो, अंटिल द कंडिशन इज ट्रू, जेव्हा तुमची कंडिशन ट्रू असेल, द एक्झिट व्हेन स्टेटमेंट ऍक्ट्स लाईक अ नल स्टेटमेंट. अशा वेळेस तुमचा काय करतो, जो काय एक्झिट व्हेन स्टेटमेंट असतो की जो नल स्टेटमेंट, नल म्हणजे काय म्हणतो आपण, हा बुलियन ऑपरेटर आहे, ट्रू, फॉल्स, नल. नल म्हणजे एम्प्टी. अशा वेळेस तुमचं जे काय नल स्टेटमेंट असतं की जे काय करतो त्या ठिकाणी वर्किंग करतो. एक्सेप्ट फॉर इव्हॅल्युएटिंग द कंडिशन, आणि एक्सेप्ट मध्ये तुमची जी काही इव्हॅल्युएटिंगची जी कंडिशन असेल की जी कंडिशन काय करतो, एक्सेप्ट करतो. अँड डज नॉट टर्मिनेट द लूप, आणि तुमचं जे काय लूप असतं की जे लूप काय करत नाही, आपण टर्मिनेट करत नाहीये. अ स्टेटमेंट इनसाइड द लूप मस्ट चेंज द व्हॅल्यू ऑफ द कंडिशन, आणि जेव्हा तुमचं जे काही स्टेटमेंट असतं ते इनसाइड लूप मध्ये असतं आणि तो काय करतो, चेंज द व्हॅल्यू ऑफ द कंडिशन. तुमच्या लूपची जी काय व्हॅल्यू असते की जी व्हॅल्यू काय करतो, किंवा इनसाइड लूप मध्ये तुमची जी काय कंडिशन असते अशा कंडिशनची व्हॅल्यू काय करतो, चेंज करतो. एक्झिट व्हेन कंडिशनचा यूज कुठे करतो, जो काय तुम्हाला कर्सर दिलेला असणार आहे अशा कर्सर मध्ये आपण प्रोसिजर किंवा एक्झिट व्हेन स्टेटमेंटचा यूज करतो. सिंटॅक्स काय आहे, एक्झिट व्हेन कंडिशन, तुमची जी काय कंडिशन दिलेली असेल की ज्या कंडिशनचा आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. आता नेक्स्ट पॉइंट काय बघायचा आहे तुम्हाला, ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट मध्ये काय सांगतो, PL/SQL प्रोव्हाइड व्हेरिएबल ॲट्रिब्यूट दॅट हेल्प द डेटाबेस प्रोग्रामर व्हेन वर्किंग ऑन विथ द डेटाबेस ऑब्जेक्ट. हा पॉइंट आपल्याला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक PL/PG/SQL मध्ये प्रोव्हाइड द व्हेरिएबल ॲट्रिब्यूट. जेव्हा तुम्ही व्हेरिएबलला ॲट्रिब्यूट काय करता किंवा व्हेरिएबल ॲट्रिब्यूटची हेल्प करून जो तुमचा डेटाबेस प्रोग्रामर असतो की जो काय करतो, तुमचा जो काय डेटाबेस ऑब्जेक्ट असतो अशा डेटाबेस ऑब्जेक्ट मध्ये काय करतो, वर्किंग करतो. देअर आर टू टाइप्स ऑफ द ॲट्रिब्यूट. आपल्याला ॲट्रिब्यूटचे दोन टाइप दिलेले आहेत, एक पर्सेंट टाइप आणि दुसरा काय दिलेला आहे, पर्सेंट रो टाइप. मग पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूट म्हणजे काय, यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल विथ द डेटा टाइप ऑफ रेफरन्स डेटाबेस ऑब्जेक्ट. म्हणजे जिथं तुम्ही ज्या PL/SQL ब्लॉक मध्ये डिक्लेरेशन सेक्शन मध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्या ठिकाणी आपण पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूटचा काय करतो, यूज करत असतो. यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल विथ द डेटा टाइप ऑफ रेफरन्स डेटाबेस दॅट इज टेबल, कॉलम, स्ट्रक्चर. म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिएट केलेल्या डेटाबेस मध्ये किंवा जो डेटाबेस तुम्ही क्रिएट केलेला असतो अशा डेटाबेस मधल्या कॉलमची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबलला असाइन करायची असेल तेव्हा आपण पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूटचा काय करतो, यूज करत असतो. आणि फॉर एक्झाम्पल काय, व्हेरिएबल नेम, टेबल नेम. म्हणजे तुम्हाला जे काय व्हेरिएबलला नेम द्यायचे ते व्हेरिएबलचं नेम, टेबल नेम म्हणजे ज्या टेबल मधून तुम्हाला डेटाबेस ऍक्सेस करायचा असेल, कॉलम नेम, त्या टेबल मध्ये
मधलं जे काही कॉलमचं नेम दिलेलं असेल आणि पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूट म्हणजे काय, जेव्हा टेबल मधल्या कॉलमची व्हॅल्यू तुम्हाला डिक्लेरेशन सेक्शन मधल्या एखाद्या डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबलला जर असाइन करायची असेल तर ती असाइन करण्यासाठी आपण पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूटचा यूज करतो. यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल विथ द डेटा टाइप ऑफ रेफरन्स डेटा ऑब्जेक्ट दॅट इज अ टेबल कॉलम स्ट्रक्चर. आणि कसा यूज करतो, सिंटॅक्स मध्ये काय, व्हेरिएबल नेम म्हणजे कॉलम मधली जी व्हॅल्यू आहे ती ज्या व्हेरिएबलला तुम्हाला असाइन करायची असेल त्यामध्ये काय सांगतो, व्हेरिएबल नेम, टेबल म्हणजे ज्या टेबल मधली व्हॅल्यू तुम्हाला काय करायची असेल, कॉलम नेम. फॉर एक्झाम्पल काय करायचंय, सपोज मी एम्प्लॉय नावाचा टेबल क्रिएट केला आणि एम्प्लॉय नावाच्या टेबल मधलं एम्प्लॉयचा नेम जर मला व्हेरिएबलच्या ई नेमला जर ऍक्सेस काय करायचा असेल, स्टोअर करायचा असेल, तर अशा वेळेस आपण काय सांगणार, फॉर एक्झाम्पल ई_नेम, टेबलला काय नाव दिलेलं असणार आहे, एम्प्लॉय डॉट, टेबल मध्ये आपण त्या कॉलमला काय नाव दिलेलं असेल, ई नेम आणि पर्सेंट टाइप. आणि पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतो, यूज टू डिक्लेअर अ PL/PGSQL रेकॉर्ड व्हेरिएबल टू हॅव द सेम स्ट्रक्चर ॲज द रो इन अ टेबल. एखाद्या टेबल मधली रो मधली व्हॅल्यू जर तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलला जर असाइन करायची असेल तर अशा वेळेस आपण पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूटचा काय करतो, यूज करत असतो. आणि पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूट कधी यूज करतो, जेव्हा टेबल मधल्या कॉलमची व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलला असाइन करायची असेल तेव्हा आपण पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूटचा यूज करतो. आणि जेव्हा आपण क्रिएट केलेल्या टेबल मधली रो मधली व्हॅल्यू जेव्हा एखाद्या व्हेरिएबलला असाइन करायची असेल तेव्हा आपण पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूटचा यूज करतो. त्यामध्ये काय सांगणार आहे, यूज टू पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतं, यूज टू डिक्लेअर अ PL/PGSQL रेकॉर्ड व्हेरिएबल टू हॅव द सेम स्ट्रक्चर ॲज द रो इन अ टेबल व्हेन वी स्पेसिफाय इन द फंक्शन ब्लॉक. तुमचा फंक्शनचं जे ब्लॉक असतं अशा फंक्शन ब्लॉक मध्ये जेव्हा आपण क्रिएट केलेल्या टेबलची व्हॅल्यू जर तुम्हाला एखाद्या कॉलमला असाइन करायची असेल अशा वेळेस आपण पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूटचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल नेम, टेबल नेम, पर्सेंट रो टाइप. डिफरन्स काय दिसतोय तुम्हाला, पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूट मध्ये काय होतं, व्हेरिएबल नेम, टेबल नेम डॉट कॉलम नेम. पण तुम्ही जर पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूट बघितला तर त्या पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूट मध्ये व्हेरिएबल नेम, टेबल नेम आणि पर्सेंट रो टाइप म्हणजे त्या टेबल मधलं एक पूर्ण रो मधलं जे रेकॉर्ड असतं ते डायरेक्ट तुम्ही व्हेरिएबलला काय करू शकता, असाइन करू शकता. अशा आपण पर्सेंट टाइप ॲट्रिब्यूट आणि पर्सेंट रो टाइप ॲट्रिब्यूट काय केलेले आहेत त्या ठिकाणी बघितलेले आहेत. आता PL/PGSQL फंक्शन म्हणजे काय, इट इज ऑल्सो नोन ॲज स्टोअर प्रोसिजर, ज्याला आपण काय म्हणतो, स्टोअर प्रोसिजर म्हणतो. अलाउ टू कॅरी आउट द ऑपरेशन दॅट would normally taken several queries and route in a single function within a database. आता तुमचं फंक्शन झालेलं आहे, सी प्रोग्रामिंग म्हणजे फंक्शन म्हणजे काय, फंक्शन इज ए सेल्फ कंटेंट ब्लॉक स्ट्रक्चर. तुम्हाला जसं पाहिजे तसं फंक्शन डिक्लेअर करता किंवा सेल्फ ब्लॉक स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हणतो, function allow database reuse the other application can interact directly to your store procedure instance of a middle tier or duplicating code. म्हणजे जे काय फंक्शन दिलेलं असतं फंक्शनलाच आपण काय म्हणतो, स्टोअर प्रोसिजर म्हणतो. आणि फंक्शनचाच यूज करून तुमची जी काय स्टोअर प्रोसिजर असते की जी काय करतो, क्रिएट करतो. अजून एक काय सांगतो, सी प्रोग्रामिंग मध्ये तुमचं फंक्शन झालेलं असेल, फंक्शनची डेफिनेशन काय सांगतो, function is a self contained block structure, function has a return value. प्रोसिजर आणि फंक्शन मध्ये डिफरन्स काय आहे, कुठल्याही प्रोसिजरला व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये, प्रत्येक फंक्शन मध्ये तुम्ही व्हॅल्यू काय करता त्या ठिकाणी रिटर्न करता. द फंक्शन कॅन बी क्रिएटेड इन लँग्वेज इन युअर चॉईस. लाईक जेव्हा आपण एखादं फंक्शन क्रिएट करतो, आपल्याला बघायचंय, मी तुमचं ऑनलाईन किंवा झूम मीट मध्ये प्रॅक्टिकल घेणार आहे तेव्हा तुम्हाला सांगणार आहे टेबल कसे क्रिएट करतो, व्हॅल्यू कशा इन्सर्ट करतो आणि जे काय फंक्शन दिलेले असतात की जे फंक्शन आपण काय करतो, कसे क्रिएट करतो. अ फंक्शन कॅन बी क्रिएटेड इन लँग्वेज ऑफ युअर चॉईस. जेव्हा तुम्हाला तुमच्या डेटाबेस मध्ये फंक्शन क्रिएट करायचं असेल तेव्हा तुम्ही SQL, PL, PGSQL, C, पायथन अशा वेगवेगळ्या लँग्वेजचा काय करता त्या ठिकाणी यूज करता. जसं आपल्याला सी प्रोग्रामिंग
चं स्ट्रक्चर दिलेलं होतं. PLSQL चं स्ट्रक्चर बघितलेलं हेडर, इज, डिक्लेरेशन सेक्शन, बिगिन, एक्झिक्युशन सेक्शन, त्यानंतर काय सांगितलेलं एक्सेप्शन सेक्शन आणि त्यानंतर काय सांगतो एंड. तसं आपल्याला फंक्शन जर क्रिएट करायचं असेल तर फंक्शन कसं क्रिएट करतो? क्रिएट और रिप्लेस फंक्शन, फंक्शन नेम. प्रत्येक फंक्शन क्रिएट करताना प्रत्येक फंक्शनला आपण नाव देतो. आर्ग्युमेंट म्हणजे काय? आपण पॅरामीटर पास करतो. तुमच्या फंक्शन चॅप्टर मध्ये तुम्ही प्रत्येक फंक्शनला पॅरामीटर काय करता त्या ठिकाणी पास करता. तसं फंक्शन मध्ये पण आपण पॅरामीटर पास करणार आहे. रिटर्न डेटा टाइप म्हणजे फंक्शनला तुम्ही जी व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ती कोणत्या डेटा टाइप मध्ये रिटर्न करणार आहे. आज बऱ्याच मुलांना ओरलला डेटा टाइप्स काय असतात हे लक्षात आलेलं नाहीये. डेटा टाइप म्हणजे नंबर, कॅरेक्टर, व्हॅरकॅर, डेट आणि टाइम एवढे 4च डेटा टाइप आपण डेटाबेस किंवा RDBMS मध्ये काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. नंबर म्हणजे तुम्हाला इंटीजर किंवा फ्लोट असेल. व्हॅरकॅर म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला कॅरेक्टर मध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तेव्हा आपण व्हॅरकॅरचा यूज करतो आणि जेव्हा तुम्हाला डेट किंवा टाइम मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचा असेल तेव्हा आपण डेट टाइमचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. मग PLSQL ब्लॉक मध्ये काय करतो आपण? फंक्शन क्रिएट. कसं फंक्शन क्रिएट करतो? क्रिएट और रिप्लेस फंक्शन, फंक्शन नेम, रिटर्न डेटा टाइप म्हणजे तुम्ही जे काय पॅरामीटर पास करता त्या पॅरामीटर मध्ये तुम्हाला फंक्शनला कशी व्हॅल्यू काय करायची त्या ठिकाणी रिटर्न करायची. ॲज व्हेरिएबल नेम, तुम्हाला जे काय व्हेरिएबलचं नेम द्यायचं असेल ते व्हेरिएबलचं नेम काय करता त्या ठिकाणी. डिक्लेरेशन सेक्शन, डिक्लेरेशन सेक्शन मध्ये तुमचे जे काय व्हेरिएबल दिलेले असतात असे व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू काय करतो? पास करतो. बिगिन नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला? फंक्शन बॉडी. रिटर्न, फंक्शन बॉडी म्हणजे काय? जिथं आपण काय करतो? आपल्या SQL ची क्वेरी लिहितो. आपलं प्रॅक्टिकल झालेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाहीये, पण आपल्याला आता वेळ असेल तर आपण काय करायचंय? ऑनलाईनच प्रॅक्टिकल घ्यायचंय किंवा रेकॉर्डिंग करून तुम्हाला प्रॅक्टिकल काय करणार आहे? सेंड करणार आहे. बिगिन मध्ये फंक्शन बॉडी, फंक्शन बॉडी मध्ये आपण काय करतो? किंवा जी काय फंक्शन बॉडी दिलेली असते की फंक्शन बॉडी मध्ये काय करतो? आपली SQL ची जी काय क्वेरी असते ती क्वेरी. रिटर्न मध्ये व्हेरिएबल नेम, तुम्ही जे काय कुठल्या व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ते नेम आणि त्यानंतर एंड आणि काय सांगणार आहे? लँग्वेज PGSQL. त्यामध्ये आपल्याला काय बघायचंय? सपोज आता काय सांगणार आहे? वेअर फंक्शन नेम स्पेसिफाय द नेम ऑफ द फंक्शन म्हणजे फंक्शन नेम मध्ये काय करता? जसं आपण प्रत्येक प्रोग्राम सेव्ह करताना प्रोग्रामला नाव देतो तसं प्रत्येक फंक्शन क्रिएट करताना आपण फंक्शनला काय करतो त्या ठिकाणी नेम देतो. द फंक्शन मस्ट कंटेन रिटर्न स्टेटमेंट, प्रत्येक फंक्शन मध्ये काय असतं त्या ठिकाणी? रिटर्न स्टेटमेंट असतं. रिटर्न क्लॉज स्पेसिफाय द डेटा टाइप्स यू आर गोइंग टू रिटर्न फ्रॉम द फंक्शन म्हणजे तुम्ही फंक्शनला कोणत्या डेटा टाइप मध्ये व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ते डेटा टाइप आपण रिटर्न क्लॉज मध्ये काय करतो? रिटर्न करतो. द रिटर्न डेटा टाइप कॅन बी बेस, कंपोजिट और डोमेन टाइप और कॅन रेफरन्स द टाइप ऑफ द टेबल कॉलम म्हणजे तुम्ही कोणत्या डेटा टाइप मध्ये व्हॅल्यू रिटर्न करणार आहे? इंटीजर मध्ये आहे, फ्लोट मध्ये आहे, नंबर मध्ये आहे किंवा व्हॅरकॅर मध्ये आहे. द फंक्शन बॉडी कंटेन एक्झिक्युटेबल पार्ट, फंक्शन बॉडी मध्ये काय करतो? आपल्या SQL ची जी काय क्वेरी असणार आहे किंवा जिथं आपण एक्झिक्युशन कोड लिहितो. द ॲज कीवर्ड इज यूज टू सर्टन स्टँड अलोन फंक्शन, ॲज कीवर्डचा यूज कशासाठी करतो? तुम्हाला स्टँड अलोन फंक्शन जर क्रिएट करायचं असेल तर ते क्रिएट करण्यासाठी आपण ॲज कीवर्डचा यूज करतो. PLPGSQL इज द नेम ऑफ लँग्वेज दॅट फंक्शन इज इम्प्लिमेंटेड इन, आपण PLPGSQL लँग्वेज मध्ये जे काय फंक्शन असतं जे इम्प्लिमेंट करतो आणि ते इम्प्लिमेंट करताना आपल्याला लँग्वेजचं जे काय नेम असतं की जे नेम आपण काय करतो त्या ठिकाणी लिहितो. वी यूज द ऑप्शन ऑफ PostgreSQL, इट कॅन बी SQL इंटरनल और नेम युजर डिफाइंड प्रोसिजर आणि जे काय तुम्हाला नेम दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय? क्रिएट और रिप्लेस फंक्शन, मी फंक्शनला काय नाव दिलेलं आहे? टोटल रेकॉर्ड. रिटर्न इंटीजर म्हणजे मला टोटल रेकॉर्ड किती कंपनीमध्ये किंवा किती नंबर ऑफ एम्प्लॉय आहेत हे काय करायचे? काउंट करायचे आणि ते काउंट करायचं असेल तर फंक्शन कसं क्रिएट करतो? क्रिएट और रिप्लेस फंक्शन नेम म्हणजे जसं आपल्याला सिंटॅक्स दिलेला आहे त्याप्रमाणे मी लिहिलं क्रिएट और रिप्लेस फंक्शन. फंक्शनला काय नाव दिलेलं आहे?
टोटल रेकॉर्ड मी पॅरामीटर पास केलेले नाहीयेत म्हणून तिथं ओपनिंग करली काय केलेला आहे राऊंड ब्रॅकेटचा यूज केलेला आहे. रिटर्न डेटा टाईप, कोणत्या डेटा टाईप मध्ये व्हॅल्यू रिटर्न करायची मला इंटीजर. ॲज त्या व्हेरिएबलला काय नाव दिलेले मी टोटल. डिक्लेअर टोटल इंटीजर आणि टोटल ही कशामध्ये आपण इम्प्लिमेंट केलेली इंटीजर मध्ये. बिगिन त्यानंतर ना क्युरी लिहिली. सिलेक्ट काउंट स्टार इनटू टोटल. आता काउंट हे काय दिलेलं आहे तुमचं ॲग्रिगेट फंक्शन दिलेलं आहे आणि ॲग्रिगेट फंक्शन मध्ये तुम्हाला ॲव्हरेज, सम त्यानंतर ना काउंट करायचा असेल तर आपण ह्या ॲग्रिगेट फंक्शनचा मला कंपनीमध्ये टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड किती हे काउंट करायचे म्हणून फंक्शन कसं क्रिएट केलं. क्रिएट ऑर रिप्लेस फंक्शन. फंक्शन नेम रिटर्न. व्हॅल्यू कशामध्ये रिटर्न करायची मला इंटीजर मध्ये. ॲज टोटल त्या व्हेरिएबलला काय नाव दिलं मी डिक्लेअर टोटल इंटीजर. बिगिन सिलेक्ट काउंट स्टार इनटू टोटल म्हणजे मी जी काय व्हॅल्यू काउंट मध्ये काउंट करणार आहे ती टोटलला काय करणार आहे असाइन करणार आहे. आणि टेबलचं नेम काय दिलेलं मला फ्रॉम कंपनी. रिटर्न टोटल व्हेरिएबलला काय नाव दिलेलं होतं टोटल म्हणून तिथं व्हेरिएबलचं नाव लिहिणार आहे एंड. आणि त्यानंतर ना काय सांगणार आहे आपण त्या ठिकाणी लँग्वेज PL PGSQL. आपण प्रॅक्टिकलला हे चेक करणार आहे किंवा फंक्शन कसं क्रिएट करतो. आज आपण फंक्शनचा सिंटॅक्स आणि फंक्शनचं काय बघितलंय त्या ठिकाणी की फंक्शन कसं क्रिएट करतो. परत एकदा मी एक्सप्लेन करते. क्रिएट ऑर रिप्लेस फंक्शन. फंक्शन नेम फंक्शनला काय नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी टोटल रेकॉर्ड. रिटर्न इंटीजर म्हणजे मला त्या कंपनीमध्ये टोटल किती नंबर ऑफ एम्प्लॉय आहेत ह्याचं रेकॉर्ड काउंट करायचे म्हणून मी फंक्शनला काय नाव दिलेलं आहे टोटल रेकॉर्ड. रिटर्न इंटीजर व्हॅल्यू पण कशामध्ये मला रिटर्न करायची इंटीजरमध्ये. ॲज त्यामध्ये काय सांगणार आहे डिक्लेअर टोटल इंटीजर म्हणजे तुमचा जो काय मला ज्यामध्ये ती टोटल स्टोअर करायची मी त्याला काय नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी टोटल इंटीजर. बिगिन फंक्शन बॉडीमध्ये क्युरी लिहिली. क्युरीमध्ये काउंट करायची म्हणून क्युरी कशी लिहिली सिलेक्ट काउंट स्टार इनटू टोटल म्हणजे मी जी काय सिलेक्ट केल्यानंतर न जे काय टोटल रेकॉर्ड काउंट करणार आहे ती व्हॅल्यू कशामध्ये कन्वर्ट केलेली टोटलमध्ये किंवा जे काय टोटल दिलेलं आहे की ज्या टोटलमध्ये मी काउंट केलेली फ्रॉम कंपनी. कुठल्या टेबलमधून मला डेटा ॲक्सेस करायचा आहे कंपनी टेबलमधून. रिटर्न व्हेरिएबल नेम व्हेरिएबलला काय नाव दिलेलं आहे मी टोटल. त्यानंतर ना एंड आणि लँग्वेज काय सांगितलंय त्या ठिकाणी PL PGSQL. आता त्यानंतर ना आपल्याला काय बघायचं आहे नेक्स्ट पॉइंट हँडलिंग एरर अँड एक्सेप्शन. एरर आणि एक्सेप्शन म्हणजे काय. एक्सेप्शन म्हणजे काय एक्सेप्शन अ रेज स्टेटमेंट इज यूज्ड फॉर रेज एरर अँड एक्सेप्शन ड्युरिंग अ PL PGSQL फंक्शन ऑपरेशन. प्रत्येक PL PGSQL फंक्शन ऑपरेशनमध्ये एक्सेप्शनचा यूज करतो आणि एक्सेप्शन म्हणजे काय एरर. आणि अशी एक्सेप्शन हँडल करण्यासाठी किंवा तुमच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये ज्या काही रन टाईम एरर आलेल्या असतात. रन टाईम म्हणजे काय सॅलरी ही कधीही 0 नसते मग त्यामध्ये आपण काय सांगतो किंवा सॅलरी ही कधीही निगेटिव्हमध्ये नसते. एक्सेप्शन मीन्स एरर आणि एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय रन टाईमला आपल्या प्रोग्राममध्ये ज्या काही एरर आलेल्या असतात अशा एरर हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. एक्सेप्शन हँडलिंग कोणत्या द रेज स्टेटमेंट इज यूज फॉर रेज एरर अँड एक्सेप्शन ड्युरिंग PL PGSQL ऑपरेशन. प्रत्येक रेज एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आपण रेज स्टेटमेंटचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो आणि रेज स्टेटमेंटचा यूज कधी करतो आपल्या प्रोग्राममध्ये ज्या काय एक्सेप्शन आलेल्या असतात किंवा ज्या काय रेज एरर आलेल्या असतात अशा रेज एरर आपल्याला काय करायच्या त्या ठिकाणी अ रेज स्टेटमेंट सेंड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन टू द PL PGSQL मशीन. प्रत्येक रेज स्टेटमेंट काय करतो तुमच्या प्रत्येक PostgreSQL मेकॅनिझमला ज्या काय स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असतात अशा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी आपण रेज स्टेटमेंटचा काय करतो यूज करतो. अ रेज स्टेटमेंट इज आल्सो गिवन द लेवल ऑफ एरर इट शुड रेज आणि रेज स्टेटमेंट काय करतो गिवन द लेवल ऑफ एरर इट शुड बी रेज म्हणजे तुमच्या प्रोग्राममध्ये ज्या काही एरर आलेल्या असतात अशा एरर त्याच्या लेवलला तो काय करतो हँडल करत असतो. दिस स्ट्रिंग एरर मेसेज कॅन बी एम्बेडेड विथ व्हेरिएबल अँड एक्सप्रेशन. अशा ज्या काही स्ट्रिंग मेसेज असतात ज्या तुमच्या व्हेरिएबल आणि एक्सप्रेशन मध्ये काय झालेल्या असतात एम्बेडेड झालेल्या असतात.
you can put those variable and expression into the string error message which want to display. आणि अशा वेळेस तुमच्या प्रत्येक व्हेरिएबल किंवा एक्सप्रेशन मध्ये ज्या काही एरर आलेले असतात अशा स्ट्रिंग एरर मेसेज आपण रेज स्टेटमेंट मध्ये काय करतो, डिस्प्ले करतो. यूज द पर्सेंट साइन, त्यासाठी आपण पर्सेंट साइनचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. टू मेक द लोकेशन इन द स्ट्रिंग ॲट विच यू वॉन्ट टू दोज इन्सर्ट व्हॅल्यू. मग रेज स्टेटमेंट काय दिलेलं असतं तुम्हाला, रेज लेवल. मग रेज लेवल, मेसेज स्ट्रिंग आणि आयडेंटिफायर. देयर आर 3 पॉसिबल व्हॅल्यू फॉर द रेज स्टेटमेंट लेवल आर ॲज फॉलोज. प्रत्येक रेज स्टेटमेंट मध्ये आपण 3 लेवलचा यूज करतो. आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात एक्सेप्शन मीन्स एरर आणि एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, तुमच्या प्रत्येक स्टेटमेंट मध्ये रन टाइम ज्या काही एरर आलेले असतात अशा एरर हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करतो. आणि प्रत्येक एक्सेप्शन हँडलिंग मध्ये तुमच्या व्हेरिएबल किंवा एक्सप्रेशन मध्ये ज्या काही एरर मेसेज असतात अशा एरर मेसेज आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी आपण रेज स्टेटमेंटचा यूज करतो. आणि प्रत्येक रेज स्टेटमेंट कसा दिलेला आहे सिंटॅक्स, रेज लेवल, मेसेज स्ट्रिंग आणि आयडेंटिफायर. देयर आर 3 पॉसिबल व्हॅल्यू फॉर द रेज स्टेटमेंट इन द लेवल. त्यामध्ये 3 रेज स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट डिबग. डिबग काय करतो, डिबग लेवल स्टेटमेंट सेंड द स्पेसिफिक टेक्स्ट ॲज द डिबग मेसेज टू द पोस्टग्रेस. म्हणजे तुम्हाला एखादा स्पेसिफिक असा टेक्स्ट मेसेज लक्षात आलं ना, म्हणजे कॅरेक्टर मध्ये तुम्हाला जर एखादा मेसेज जर डिस्प्ले करायचा असेल तर तो डिस्प्ले करण्यासाठी आपण डिबग लेवलचा यूज करतो. द डिबग लेवल लेस स्टेटमेंट विल बी इग्नोर द डेटाबेस रनिंग इन प्रोडक्शन मोड. आणि प्रत्येक डेटाबेस रन होताना प्रोडक्शन मोडला ज्या काही एरर आलेले असतात अशा एरर काय करतो, तो इग्नोर करतो. आणि तुम्हाला स्पेसिफिक टेक्स्ट मध्ये जेव्हा एखादा मेसेज डिस्प्ले करायचा असेल तेव्हा आपण डिबगचा यूज करतो. नोटीस काय आहे, नोटीस लेवल स्टेटमेंट सेंड द स्पेसिफिक टेक्स्ट ॲज ए नोटीस मेसेज. म्हणजे नोटीस मेसेज मध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल सॅलरी इज नॉट निगेटिव्ह. कधीही सॅलरी ही काय नसते, निगेटिव्ह नसते. आणि नोटीस लेवल काय करतो, नोटीस लेवल पण हा स्पेसिफिक टेक्स्ट असतो, फक्त तो काय करतो एक लॉग असतो आणि जो लॉग काय करतो त्या ठिकाणी डिस्प्ले करतो. एक्सेप्शन लेवल स्टेटमेंट सेंड द स्पेसिफिक टेक्स्ट ॲज ए एरर फॉर मेसेज टू द क्लायंट प्रोग्राम. प्रत्येक क्लायंटच्या प्रोग्रामला जेव्हा एखादा मेसेज काय करायचा असेल, डिस्प्ले करायचा असेल तेव्हा आपण ह्या एक्सेप्शन लेवलचा काय करतो, यूज करतो. अशा एक्सेप्शन हँडलिंग मध्ये तुम्हाला 3 लेवल दिलेले आहेत, एक डिबग, दुसरी नोटीस आणि थर्ड काय सांगितलंय त्या ठिकाणी एक्सेप्शन. आता त्यानंतर ना आपल्याला काय बघायचंय किंवा आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय बघायचं आहे किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे त्या ठिकाणी की कर्सर म्हणजे काय असतं किंवा कर्सर काय असतो. आता आपण आजच्या लेक्चरला काय बघितलंय किंवा पोस्टग्रेस एसक्यूएल मध्ये आपण आज लेक्चरला काय बघितलंय त्या ठिकाणी किंवा जे काय लेक्चर दिलेले त्या लेक्चर मध्ये काय बघितलेलं आहे त्या ठिकाणी